सतर्क पोलीस टाइम्सच्या या भागाचे प्रायोजक आहेत स्विफ्टी हायजीन सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड. स्विफ्टी, स्वच्छतेचा नवा अर्थ. नमस्कार, सतर्क पोलीस टाइम्स न्यूजच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. नजर टाकूयात काही विशेष घडामोडींवर. अजित पवार यांच्या बाजूने निवडणूक आयोगाने दिला निर्णय. विधिमंडळ पक्षातील बहुमताच्या आधारे अजित पवार गट हाच मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याचा निकाल मंगळवारी केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलाय आणि घड्याळ हे निवडणूक चिन्हही अजित पवार गटाला बहाल करण्यात आलंय. या निर्णयामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक आणि राष्ट्रीय नेते शरद पवार यांना जबरदस्त राजकीय धक्का बसल्याचं मानलं जात आहे. या निकालात सर्वोच्च न्यायालयामध्ये आव्हान देण्याची घोषणा शरद पवार गटानं केलेली आहे. याबाबत प्रतिक्रिया देताना आमच्या वकिलांनी मांडलेली बाजू ऐकून घेऊन निवडणूक आयोगानं दिलेला निर्णय आम्ही विनम्रपणे स्वीकारत आहोत, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलंय. तर या निकालामागे अदृश्य शक्ती आहे, राजकीय संघटना ज्यांच्याकडे तो गट, खरा पक्ष शरद पवारांच्या मागे संघटना उभी आहे, असं मत सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केलंय. पनवेल तालुक्यामध्ये 30 शाळा अनधिकृत घोषित. पनवेल तालुक्यामध्ये शासनाची मान्यता न घेता काही संस्थांनी प्राथमिक आणि माध्यमिक शाळा सुरू केल्यात. यात 23 प्राथमिक आणि 7 माध्यमिक शाळा अनधिकृत असल्याचं समोर आलंय. याबाबत पंचायत समिती पनवेल गटशिक्षण अधिकारी SR मोहिते यांनी माहिती दिली आहे. खरं तर शाळा सुरू करण्यापूर्वी संस्थांनी शासनाची मान्यता घेणं आवश्यक आहे. मात्र साधारण 30 शाळांनी शासनाची मान्यता घेतलेली नाही आणि त्यामुळे शिक्षण विभागाकडून या शाळा अनधिकृत शाळा म्हणून घोषित करण्यात येत आहेत. त्यामुळे अशा शाळांमध्ये कोणीही आपल्या मुलांना प्रवेश देऊ नये असं आवाहन पंचायत समिती आणि पनवेल गटशिक्षण अधिकारी यांनी केलंय. दिल्ली पश्चिम बंगालमध्ये ईडीचे छापासत्र सुरू. दिल्ली जलमंडळ निविदा अनियमित प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने म्हणजेच ईडीने आपचे खासदार ND गुप्ता, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या स्वीय सचिवासह अन्य आप नेत्यांच्या मालमत्तांवर छापे घातलेत. पश्चिम बंगालमध्येही मनरेगातील गैरव्यवहार प्रकरणी राज्य सरकारी अधिकाऱ्यांच्या घरांवर ईडीने छापे घातलेत. कितीही कोणीही टीका केली तरी कारवाई होणारच असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला होता. त्यांच्या दुसऱ्याच दिवशी ईडीनं केजरीवाल यांचे स्वीय सचिव विभव कुमार यांचं निवासस्थान, दिल्ली जलमंडळाचे माजी सदस्य शलभ कुमार यांचं घर, राज्यसभेतील खासदार आणि आपचे खजिनदार ND गुप्ता यांचं कार्यालय, सनदी लेखापाल पंकज मंगल यांच्यासह अन्य नेत्यांच्या मालमत्तांवर जप्ती आणलेली आहे. देशातील मराठा, जाट, गुर्जर आणि पाटीदार समाज आरक्षण आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आता राष्ट्रीय पातळीवर एकत्र येऊन लढा उभारणार आहेत. जाट, मराठा, गुर्जर, पाटीदार संयुक्त आरक्षण संघर्ष समितीच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत हा निर्धार व्यक्त करण्यात आलाय. यामध्ये देशात आरक्षणापासून वंचित असलेल्या समुदायाला आरक्षणाचा लाभ मिळण्यासाठी आरक्षणाची 50% मर्यादा वाढवून ती 80% इतकी करण्यात यावी अशी मागणी अखिल भारतीय जाट महासभेचे महासचिव युद्धवीर सिंग चौधरी यांनी केली आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाला आमचा पाठिंबा आहे. सरकारनं मराठा समाजाची आरक्षण देताना फसवणूक करू नये. मराठा समाजासोबत सरकारनं दगाफटका करू नये, अन्यथा त्याचे पडसाद जाट, गुर्जर, पाटीदार समाजातही उमटतील असा इशाराही चौधरी यांनी यावेळेस दिलाय. सतर्क पोलीस टाइम्स न्यूजच्या बातमीपत्रात वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. सतर्क पोलीस टाइम्सच्या या भागाचे प्रायोजक आहेत स्विफ्टी हायजीन सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड. स्विफ्टी, स्वच्छतेचा नवा अर्थ. सतर्क पोलीस टाइम्स न्यूज. आता होणार डायरेक्ट जनतेशी संवाद. प्रिंट मीडियामध्ये नावलौकिक मिळवलेले सतर्क पोलीस टाइम्स आता नव्या डिजिटल न्यूज चॅनेलच्या रूपात, नव्या ढंगात. आता होणार समस्यांची उकल. क्षेत्र कोणतंही असो, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक किंवा गुन्हेगारी, त्यावर होणार डायरेक्ट चर्चा. त्यासाठी रहा आमच्या सोबत. ताज्या बातम्या आणि ताज्या घडामोडी पाहायला विसरू नका. सतर्क पोलीस टाइम्स न्यूज YouTube चॅनलवर रोज सायंकाळी 7 वाजता. सतर्क पोलीस टाइम्स न्यूज, पोलीस आणि जनतेचं व्यासपीठ. डिजिटल प्लेटफॉर्म पर लेकर आ रहे हैं रेड फ्लैग, इंफोटेनमेंट का पिटारा, जिसमें आप देखेंगे इंफॉर्मेशन और एंटरटेनमेंट से जुड़ी ढेर सारी बातें. जल्द ही आ रहा है नया YouTube चैनल रेड फ्लैग, इंफोटेनमेंट का पिटारा. तीखे सवालों के सटीक जवाब हम करेंगे जहां सिर्फ मुद्दों की बात, मेरे यानी जेनिफर के साथ
हर पॉलिटिशियन, हर दूसरा कोई तीसरा कोई पार्टी ज्वाइन करते रहेगा तो पब्लिक किस पे भरोसा करके वोट करेगी? क्या पता आपके सवाल किसी की नींदें उड़ा दे। अभी जो महाराष्ट्र में सत्ता अंतर हुआ है वो बहुत अच्छा ही है, तो सरकार काम भी अच्छी कर रही है। जब अच्छा देखते हैं पब्लिक का तो बीजेपी में हो जाते हैं, जब खराब देखते हैं तो दूसरे साइड हो जाते हैं। यूथ ही अपना देश का भविष्य है। देखते रहिए मुद्दे की बात। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा सतर्क पोलीस टाइम्स न्यूजच्या बातमीपत्रामध्ये आपलं मनापासून स्वागत। पदवी आणि पदव्युत्तरसाठी इंटर्नशिप बंधनकारक, विद्यापीठ आणि महाविद्यालयांना देण्यात आला अध्यादेश। राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी पदवी आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी निश्चित केलेला श्रेयांक आराखड्यानुसार विद्यापीठ आणि महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांसाठी इंटर्नशिप बंधनकारक असून त्याबाबतची कार्यपद्धती उच्च आणि तंत्र शिक्षण विभागातर्फे प्रसिद्ध करण्यात आली आहे। तसंच नोकरीसाठी विद्यार्थी पूर्णपणे तयार होईल या दृष्टीने त्यांचा व्यक्तिमत्व विकास करावा अशा सूचना विद्यापीठ आणि महाविद्यालयांना अध्यादेशाद्वारे देण्यात आल्यात। पोलीस दलातील उल्लेखनीय कार्याबद्दल बृहन्मुंबई पोलीस दलाचे सन 2022-2023 या वर्षाचे विशेष सेवा पदक हे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण दात्रे यांना देण्यात आलंय। हे पदक पोलीस अधीक्षक अहमदनगर राकेश ओला यांच्या हस्ते प्रदान करण्यात आलंय। प्रवीण दात्रे हे आधी राजूर पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत होते, तिथेही त्यांची कामगिरी उत्कृष्ट होती। त्यांना विविध सन्मान प्राप्त झालेले आहेत आणि त्यांची नुकतीच बदली होऊन ते आता शिर्डी येथे कार्यरत आहेत। खुलेआम तलवार बाळगणाऱ्या दोघांना फलटण पोलिसांनी केली अटक। दिनांक 6 फेब्रुवारी रोजी दुपारी साधारण 1:30 वाजता मौजे वाटर निंबाळकर वाटर फाटा तालुका फलटण गावच्या हद्दीमध्ये आरोपी अजय संजय जाधव वयवर्षे 23 आणि कुमार उर्फ गोट्या तानाजी जाधव वयवर्षे 26 हे दोघ जण एका 4चाकी वाहनातून फलटण परिसरामध्ये संशयास्पद वावरताना पोलिसांना आढळलं। त्यानंतर पोलिसांनी तिथे जाऊन त्यांची चौकशी केली। यावेळेस कुमार उर्फ गोट्या तानाजी जाधव याच्याकडे तलवार मिळून आली। आरोपीकडे या हत्याराबाबत आणि गाडीबाबत पोलिसांनी विचारपूस केली असता त्यांनी याबाबत असंबद्ध माहिती सांगितली आणि म्हणूनच या दोघांना ताब्यात घेऊन फलटण पोलिसांनी त्यांच्या विरुद्ध भारतीय शस्त्र अधिनियम कलम 4/25 प्रमाणे तक्रार केली आणि गुन्हा दाखल केलेला आहे। आता याचा पुढील तपास पोलीस करीत आहेत। हे आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार असून हातामध्ये तलवार घेऊन फिरत असताना मिळून आले आणि म्हणूनच हा गुन्हा दाखल करण्यात आलाय। बातमी सांगली येथून। सांगली इथं स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं सोन्या चांदीचे चोरीचे दागिने विक्रीस आणलेल्या इसमास अटक केली आहे। सांगलीच्या स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या निर्देशनाखाली पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील यांनी मिळवलेल्या बातमीनुसार रेकॉर्डवरील आरोपी स्वप्नील मोहन तरसे हा चोरी केलेल्या सर्व सोन्या चांदीच्या दागिन्यांसह विक्रीकरिता उद्योग भवनच्या बाजूस असलेल्या मोकळ्या जागेवर येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली आणि त्याप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील आणि त्यांच्या पथकानं त्यावेळेस त्या जागेवर त्याला अटकलं असता त्याची अंगझडती घेतली आणि त्यावेळेस त्याच्या हातातील प्लास्टिकच्या पिशवीमध्ये सोन्या चांदीचे दागिने मिळून आले। त्या सोन्या चांदीच्या दागिन्यांबाबत विचारणा केली असता त्यानं उडवाउडवीची उत्तरं दिली। उपनिरीक्षक कुमार पाटील यांनी त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी सांगितले की सांगलीतील विजयनगर चौकात सैनिक नगर, होळकर चौक आणि मीरा हाऊसिंग सोसायटीमधील बंद असलेल्या घरांमध्ये त्याने घरफोडी केली आहे। ही घरफोडी केल्यानंतर मिळालेले दागिने विकण्याचा त्याचा प्रयत्न होता। याबाबत विश्रामबाग आणि संजयनगर पोलीस ठाण्याच्या क्राईम अभिलेखामध्ये तपास केला असता त्याप्रमाणे घरफोडीचे गुन्हे दाखल झाले असल्याची खात्री झाली आणि लगेचच आरोपीकडे असणारे सोन्या चांदीचे दागिने पोलिसांनी जप्त केलेत। हा आरोपी आधीच पोलिसांच्या रेकॉर्डवर असल्यामुळे आता त्याची कसून तपासणी होत आहे। टेनिस स्पर्धेमध्ये उत्कृष्ट कामगिरी करी श्रीवल्लीचा सनसनाटी विजय। भारताच्या सहजा यमलापल्ली पाठोपाठ आता पात्रता फेरीतून मुख्य फेरीत आलेल्या श्रीवल्ली भामी दीप्तीनं मुंबई खुल्या टेनिस स्पर्धेमध्ये सनसनाटी विजयाची नोंद केली। आपल्या उत्कृष्ट खेळाचं दर्शन घडवत श्रीवल्लीनं जपानच्या दुसऱ्या मानांकित नाओ हिबिनोचा पराभव केलाय। सीसीआयच्या कोर्टावर सुरू असलेल्या या स्पर्धेमध्ये जागतिक क्रमवारीत 520व्या स्थानी असलेल्या श्रीवल्लीनं कमालीच्या संयमी आणि अचूक खेळाचं दर्शन करताना नाओचा 2-6, 6-1, 7-6 असा पराभव केलाय। ही लढत 2 तास 17 मिनिटे चालली होती। श्रीवल्ली समोर आता 16 वर्षीय अलिना कॉर्निवोचं आव्हान असेल।
सतर्क पोलीस टाइमच्या बातमीपत्रात आज इतकंच. तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय हे आम्हाला अवश्य कळवा. यासाठी आमच्या बातम्या जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. त्यासोबतच तुमच्या काही प्रतिक्रिया असतील किंवा जाहिराती संदर्भात काही माहिती असेल तर यासाठी आमच्या 912268834836 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधा. तसंच ताज्या अपडेटसाठी सतर्क पोलीस टाइम्सच्या फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्रामला फॉलो करा. आजच्या बातमीपत्रात इतकंच. भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार. सतर्क पोलीस टाइम्सच्या या भागाचे प्रायोजक आहेत स्विफ्टी हायजीन सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड. स्विफ्टी, स्वच्छतेचा नवा अर्थ.